नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय देवेकर आणि आपण पाहत आहात रविराज ॲग्रो युट्यूब चॅनल. शेतकरी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी बघू शकतो माझ्या पाठीमागे भीमाशक्ती या जातीच्या गोट कांद्यांची लागवड आपल्या शेतामध्ये आपल्या शेतकरी बंधूंनी केलेली आहे. मित्रांनो, आता ही जर अवस्था आपण जर बघितली तर अशा गोट कांद्याच्या फुलोर अवस्था सध्या आहे आणि अशा फुलोर अवस्थेमध्ये आपल्याला विशेष काळजी घेणं हे अत्यंत महत्वाचं असतं. कारण अशा फुलोरा अवस्थेमध्ये जर आपण आपल्या गोट कांद्याची व्यवस्थित त्या ठिकाणी जर काळजी घेतली तर आपल्याला येणारं उत्पादन हे चांगल्या प्रतीचं, चांगल्या गुणवत्तेचं आणि जास्तीत जास्त उत्पन्न अशा वेळेस आपल्याला जर अपेक्षित असेल तर आपल्याला अशा अवस्थेमध्ये काळजी घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणूनच मित्रांनो, अशा वेळेस आपल्याला कुठल्या प्रकारची काळजी आपल्या गोट कांद्यामध्ये त्या ठिकाणी घेणं महत्वाचं आहे या संदर्भामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती या ठिकाणी बघणार आहोत. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा. तर शेतकरी मित्रांनो, अशा गोट कांद्याच्या फुलोरा अवस्थेमध्ये आपल्याला दोन गोष्टी या अत्यंत महत्वाच्या असतात. तर जास्तीत जास्त आणि गुणवत्तापूर्ण जर आपल्याला बीजोत्पादन जर आपल्या शेतामध्ये जर करायचं असेल, सर्वात प्रथम आपल्याला त्या ठिकाणी खतांचं व्यवस्थापन करणं अशा अवस्थेमध्ये, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला मधमाशी आपल्या गोट कांद्यामध्ये फिरणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण या दोन्ही गोष्टींवरती त्या ठिकाणी प्रकर्षानं सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम जर आपण बघितलं तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला गोट कांद्याला कशा पद्धतीनं खत व्यवस्थापन करता येईल. तर शेतकरी मित्रांनो, अशा फुलोरा अवस्थेमध्ये आपल्याला जे काही खत व्यवस्थापन आपल्या गोट कांद्यासाठी त्या ठिकाणी करायचं आहे, त्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला कॅल्शियम नायट्रेट 5 किलो प्रति 1 एकर क्षेत्रासाठी आणि सोबतच त्यामध्ये बोरॉन तुमचं 500 ग्रॅम या प्रमाणामध्ये आपल्याला सर्वात प्रथम आपल्या ड्रिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी ड्रेंचिंग करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. ही ड्रेंचिंग आपल्याला पुन्हा एकदा 5 ते 6 दिवसांच्या गॅपनं रिपीट त्या ठिकाणी आपल्या गोट कांद्यासाठी देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारच्या ड्रिपच्या माध्यमातून खत व्यवस्थापन केल्याच्या नंतर कॅल्शियम आणि बोरॉन हे जे काही दोन अन्नद्रव्य आहेत ती आपल्याला फुलोरा अवस्थेमध्ये आपल्या बीज त्या ठिकाणी तयार होण्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात. त्यानंतर साधारणपणे 5 ते 6 दिवसांच्या अंतराने आपल्याला त्या ठिकाणी कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉनची ड्रेंचिंग झाल्याच्या नंतर 5 ते 6 दिवसांनी आपल्याला त्या ठिकाणी 13-0-45 साधारणपणे 5 किलो प्रति 1 एकर क्षेत्रासाठी आणि सोबतच मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो प्रति 1 एकर क्षेत्रासाठी अशा प्रकारची साधारणपणे 5 ते 6 दिवसांच्या गॅपने पुन्हा एकदा 2 वेळेस आपल्याला अशा विद्राव्य खतांची ड्रेंचिंग ही ड्रिपच्या माध्यमातून करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्या बीज उत्पादनामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला सगळ्यात महत्वाचा भाग जो कशाचा असेल तर ते म्हणजे आपल्या मधमाशीचा. जेवढी जास्त मधमाशी आपल्या गोट कांद्यामध्ये त्या ठिकाणी फुलोरा अवस्थेमध्ये फिरणार आहे तेवढं जास्त परागीभवन होणार आहे आणि तेवढ्या आपल्या बियाण्याची जी काही प्रत आहे ती त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी येणार आहे. चांगल्या प्रतीचं बियाणं ते आपल्या गोट कांद्याच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणूनच मित्रांनो, अशा वेळेस आपल्याला मधमाशी येण्यासाठी प्रामुख्यानं भरपूर सारी काळजी त्या ठिकाणी घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामध्ये जर सर्वात प्रथम जर आपण बघितलं, आपल्याला अशा अवस्थेमध्ये थ्रिप्सचा जर प्रादुर्भाव दिसत असेल तर अशा अवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारची रासायनिक अशा कीटकनाशकांचा वापर हा त्या ठिकाणी करायचा नाहीये. मग अशा वेळेस जर आपल्याला फवारणी जर घ्यायची असेल तर आपण त्या ठिकाणी व्हर्टिसिलियम लॅकॅनी 5 ml प्रति 1 लिटर पाण्यासाठी या प्रमाणामध्ये, सोबतच आपण 5 मिली प्रति लिटर या प्रमाणामध्ये ताक आपण त्यासोबत वापरायचं आहे. व्हर्टिसिलियम आणि ताक अशा प्रकारची फवारणी घेत असताना त्याच्यामध्ये आपण ट्रायकोडर्मा हे काही जैविक बुरशीनाशक आहे त्याचा सुद्धा वापर आपण 5 मिली प्रति 1 लिटर पाण्यासाठी या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी करू शकतो. या उपरही जर मित्रांनो आपल्याला कुठलं जैविक कीटकनाशक जर आपल्या थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी गोट कांद्यामध्ये अशा अवस्थेत जर फवारायचं असेल तर अशा अवस्थेमध्ये आपण बायो 303 हे जे काही पेन्शो बायो कंपनीचं जैविक कीटकनाशक आहे साधारणपणे 1 ते 1.5 मिली प्रति 1 लिटर पाण्यासाठी या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वापरू शकतो. किंवा नीम तेल 10,000 ppm 2 मिली प्रति लिटर या प्रमाणामध्ये सुद्धा आपण त्याची फवारणी ही आपल्या गोट कांद्यामध्ये घेऊ शकतो. परंतु ही फवारणी घेत असताना आपल्याला सकाळच्या वेळेत किंवा अगदी संध्याकाळच्या वेळेतच आपल्याला ही फवारणी त्या ठिकाणी घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर ही फवारणी झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये गुळ असेल, ताक असेल किंवा वेलची असेल यांचं जे सोल्युशन त्या ठिकाणी बनवतो याची सुद्धा फवारणी आपण आपल्या गोट कांद्यामध्ये त्या ठिकाणी घेऊ शकतो, जेणेकरून याच्या सुगंधामुळे, वासामुळे मधमाशी आपल्या गोट कांद्यामध्ये त्या ठिकाणी नक्कीच आकर्षित व्हायला आपल्याला मदत होणार आहे. मित्रांनो, या उपरही जर आपल्या पिकामध्ये मधमाशी त्या ठिकाणी येत जर नसेल, अशा वेळेस मधमाशी येण्यासाठी कुठल्या प्रकारच्या उपाययोजना आपल्याला करता येईल. सर्वात प्रथम जर आपण बघितलं तर अगदी सकाळच्या वेळेत म्हणजे सूर्य उगवतीच्या वेळेमध्ये आपल्याला 5 लिटर पाण्यामध्ये 1 किलो गुळ आपल्याला आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी उकळत ठेवायचा आहे. जेणेकरून ज्याचा जो आरोमा आहे, त्याचा जो सुगंध आहे तो पूर्ण आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी पसरेल आणि मधमाशी त्या ठिकाणी यायला आपल्याला नक्कीच मदत ही त्या ठिकाणी होणार आहे. त्या व्यतिरिक्त जर मित्रांनो आपण बघितलं
सध्या आता उन्हाळी हंगाम चालू आहे. अशा उन्हाळी हंगामामध्ये बऱ्याच ठिकाणी रसवंती चालू आहे, उसाच्या रसवंती चालू आहे. उसाच्या रसवंतीच्या जो काही पाचट त्या ठिकाणी शिल्लक राहतं किंवा उसाचा जो चोथा त्या ठिकाणी शिल्लक राहतो, तो जरी आपण आपल्या शेतामध्ये जागोजागी आणून जर त्या ठिकाणी जर ठेवला, तर अशा वेळेस या त्या उसाच्या चोथ्यामुळे त्याचा जो काही गोडवा असतो त्याने सुद्धा आपल्या शेतामध्ये मधमाशी नक्कीच आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी येणार आहे. मित्रांनो, अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या उपाययोजना करून आपल्याला मधमाशी कशी आपल्या शेतामध्ये येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ इतर गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.